नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। गेली 6 सत्र महाराष्ट्राची विधानसभा आपल्या कार्यकर्तृत्वाने गाजविणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची यापुढील कारकीर्द देशाच्या संसदेत गाजण्याची तयारी कार्यकर्ते आणि चाहत्यांनी केव्हा सुरू केली आहे। सुधीर मुनगंटीवार यांच्या रूपात एक दमदार नेतृत्व आता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाला लाभणार असल्याचा विश्वास कार्यकर्ते आणि चाहत्यांनी केलेल्या प्रेमाच्या वर्षावातून व्यक्त होत गेला आणि सुधीर मुनगंटीवार त्या प्रेमात चिंब भिजून गेले। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच आगमन झाल्यानंतर आज नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांच्या भरघोस उपस्थितीत त्यांचे जल्लोषात स्वागत झाले। हार पुष्पगुच्छांचा खच पडेल इतक्या मोठ्या संख्येत चाहत्यांनी आज त्यांच्यावर पुढील निवडणुकीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला। याचवेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी आगामी लोकसभा निवडणूक केवळ स्वतःसाठी नाही तर गरीब, किसान, युवा, महिलांचा सन्मान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पांसाठी लढणार असल्याचे स्पष्ट केले। दिल्लीतील नवीन संसद भवनाच्या बांधकामात ज्या क्षेत्रातील लाकूड वापरण्यात आल्या त्याच लाकडांच्या दारातून संसदेत प्रवेश करण्याची संधी जनतेच्या आशीर्वादाने मिळणार असेल तर तो परमोच्च आनंदाचा क्षण असेल अशी भावनाही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली। भारतीय संसदेत जाण्याची संधी प्राप्त झाल्यास आपण विधिमंडळाप्रमाणे संसदेतही चंद्रपूर, वणी, आर्णीचा आवाज बुलंद करू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी सुधीर मुनगंटीवार यांना घोषित होतात। कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष आहे। आता ते नागपूरच्या एअरपोर्टवर आलेले आहेत। आपण बघू शकतो की कार्यकर्ते त्यांचे मोठा उत्साहात स्वागत करत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, शेवटी चंद्रपूरकरांची इच्छा पूर्ण झाली आहे, काय सांगा? नाही, कार्यकर्त्यांचं परिश्रम हे तर विजयासाठी आवश्यक आहे। आज कार्यकर्त्यांचा उत्साह बघितला, त्यांची ऊर्जा बघितली, चेहऱ्यावरचे प्रेमाचे, स्नेहाचे भाव बघितले, कष्ट करण्याची मानसिकता बघितली, तर मला विश्वास आहे की ज्या संसदेला मी माझ्या मतदारसंघातून काष्ट दिलं, ज्या लाकडाचे दरवाजे माझ्याच मतदारसंघातल्या लाकडाचे आहे, ते दरवाजे माझी वाट पाहत आहे, संसद भवन माझी वाट पाहत आहे। चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभेचे प्रश्न पूर्ण शक्तीने मांडले। लोकसभेच्या त्या भिंतीला सुद्धा चंद्रपूरचा आवाज कसा असतो हे सुद्धा लक्षात येईल। तर्कसंगत प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि यासोबत मी एक निर्णय केला। मतदारसंघ मोठा आहे, पण मी अशी व्यवस्था निर्माण करेन की केंद्र सरकारच्या माध्यमातून तर विकास होईलच, पण 30 वर्ष गेले माझा महाराष्ट्राच्या विधानसभेशी संबंध आहे, माझा मंत्रालयाशी संबंध आहे। मी विश्वासाने तुम्हाला सांगतो की केंद्राचे तर प्रश्न सोडवेनच, पण राज्याचे मी परवा सुद्धा माझी तिकीट तर 13 तारखेला घोषित झाली, पण 15 तारखेला सुद्धा केळापूरच्या जगदंब मंदिराला 2 कोटी रुपये देण्याचा GR काढला। मी गोर बंजारा समाजाची साहित्य अकादमी केली। ऑटो रिक्षा कल्याणकारी मंडळ जे 2018 मध्ये मी बजेटमध्ये घोषित केलं, त्याला सुद्धा 50 कोटी 15 तारखेला मंत्रिमंडळात बैठक केली। आमच्या भागामध्ये तेलुगू समाज मोठा आहे, तेलुगू साहित्य अकादमी केली। बंगाली समाज मोठा आहे, बंगाली साहित्य अकादमी केली। त्या दिवशी 2 नाट्यगृहाला मी मंजुरी दिली 15 कोटीच्या, दुर्गापूर आणि चंद्रपूर। अशा अनेक निर्णय शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या अधिकाराचा उपयोग आज सर्वसामान्य लोकांसाठी केला आणि संसदेतही जेव्हा जाईल तेव्हा सर्वसामान्य लोकांचा आवाज बुलंद करेल। राज्याचेही अधिकार आहे तेही वापरेल, कारण माझे संबंध एवढे चांगले आहे की या राज्यामध्ये कोणत्याही पक्षाचे आमदार असतील, माझे अतिशय प्रेमाचे संबंध आहे। कोणत्याही पक्षाचा आमदार असेल तर मनापासून प्रेम करतो आणि माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी हे सुद्धा मनापासून प्रेम करतात। त्यामुळे केंद्राचे आणि राज्याचे असे दोन्हीही भागातील प्रश्न हे या मतदारसंघाची मी सोडवणार आहे आणि त्यासाठी एक यंत्रणा ही मी आत्ताच पूर्णपणे तयार करून ठेवली आहे की ज्या यंत्रणेच्या माध्यमातून हे सारे प्रश्न वेगाने मार्गी लागतील आणि त्या दृष्टीने साधारणतः आता या मतदारसंघाचे मी 150 पेक्षा जास्त प्रश्न आयडेंटिफाय करून ठेवले आणि 1900 मतदान संपल्याबरोबर मी या प्रश्नाचं ड्राफ्टिंग, या प्रश्नाचं तर्कसंगत उत्तर याच्यावर काम ताबडतोब सुरू करणार आहे आणि जेव्हा कधी संसदेत जायची लोकांच्या आशीर्वादाने संधी मिळेल तेव्हा संसदेमध्ये सुद्धा
चंद्रपूर वनी आर्मीचा आवाज हा बुलंदच राहील आणि तो कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कामरूप पासून कच्छ पर्यंत हा देश बघेल, हा विश्वास माझा माझ्या. सर, सध्या तुम्हाला लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे, सांस्कृतिक मंत्रालय देखील तुमच्याकडे आहे. एक मराठी चित्रपट सृष्टी जी आहे त्या संदर्भातला एक प्रश्न होता. सर, 3 मोठे निर्णय परवाच्या कॅबिनेटमध्ये केले. एक, जे वृद्ध कलावंत आहे, जे आपली कला साधना करत जनतेची सेवा करतात, रसिकांची सेवा करतात, त्यांचं जे मानधन होतं ते आता मी 5,000 रुपये केलं. अ ब क हे वर्ग काढून टाकले. आता कोणताही कलावंत 50 वर्षापर्यंत आयुष्यात जेव्हा कलेची साधना करतो आणि सेवा करतो, लोकांचं मनोरंजन करतो, आता त्यांना डायरेक्ट 5,000 रुपये त्यांच्या खात्यात येणार आहे डीबीटीचा. मी दुसरा जो निर्णय केला तो आपल्या महाराष्ट्रामध्ये, मग ताडोबा असेल, मेळघाट असेल, पेंच असेल किंवा महाराष्ट्राचे कोणतेही सरकारी कार्यालय यामध्ये शूटिंग करायची असेल तर पैसे घेतले जायचे. आता पैसे घेतले जाणार नाही. आता सर्व शूटिंग हे आता निशुल्क होईल. कोणी मराठी चित्रपट काढो, हिंदी काढो, या महाराष्ट्रामध्ये आता चित्रपटासाठी आम्ही 1 रुपया घेणार. फिल्म सिटी मध्ये घेऊ जिथं आमचे स्टुडिओ, पण बाहेर आता उद्या या एअरपोर्टवर शूटिंग करायची असेल तर खूप एनओसी घ्यावे लागायच्या, त्यांना इथं पैसे द्यावे लागायचे, शुल्क भरावं लागायचं. आता एनओसी साठी सुद्धा आम्ही तिसरा निर्णय केला, 1 विंडो सिस्टीम. आता एअरपोर्ट अथॉरिटी, मग SP, कलेक्टर नाही, तुम्ही सांस्कृतिक कार्य विभागाकडे अर्ज करायचा, त्या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वांच्या एनओसी तुम्हाला दिल्या जाईल आणि निशुल्क शूटिंग करा. आता आमच्या महाराष्ट्राचं शूटिंग करणारे डायरेक्टर हे उत्तर प्रदेश, तिकडे दिल्ली जायचं काम नाही. आमच्याच राज्यामध्ये या शूटिंग झाल्या पाहिजे. आणि काही मुद्दे अजून अपूर्ण आहे, पण मी ते संसदेत जरी गेलो तरी मुंबईत बसून तेही मुद्दे सोडवेन. त्याच्यामध्ये एक कोल्हापूरची फिल्म सिटी आहे. आमचे सर्व अधिकारी मला म्हणाले की भाऊ तुम्ही कोल्हापूर या, कारण तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोल्हापूरची फिल्म सिटी सुरू केली आहे. आणि मुंबईची जी फिल्म सिटी आहे त्याचाही मी प्लॅन बनवला. मला विश्वास आहे की जगातली सर्वात मोठी फिल्म सिटी हे मी तिथं तयार करेन. आणि मी आमच्या अधिकाऱ्यांनाही सांगितलं की आता मी दिल्ली चालू आहे, आता तर फक्त महाराष्ट्राच्याच माध्यमातून केली असते, आता दिल्ली आणि महाराष्ट्र असा MOU करू आणि केंद्र आणि राज्य मिळून जगातली सर्वात मोठी फिल्म सिटी बनवू. सर, पंतप्रधान मोदींची लाट पसरत असताना ईव्हीएम विरोधी आंदोलन वाढले, त्या संदर्भात काय तुम्हाला वाटत नाही का 14 मध्ये काँग्रेसचं सरकार होतं, जर ईव्हीएम वाईट आहे मग 14 मध्ये रद्द का नाही केलं? तेव्हा तुमच्या लक्षात आलं नाही का? तेव्हा तुमची बुद्धी काय जंग खाल्ली होती, बुद्धी भ्रष्ट झाली होती. ईव्हीएम मशीनचा निर्णय कोणी केला? तुम्हीच केला ना. मग ईव्हीएम मशीनचा निर्णय काँग्रेसनी करायचा तेव्हा काय कुंभकर्णी झोप होती की कुंभकर्णांनी म्हणायचं रिश्ते में हमारे बाप लगते है, तेव्हा झोपले होते. आणि 14 मध्ये माननीय मोदीजीचा झंझावात आला आणि हा काँग्रेसचा भाग्यरेषा नसलेला तुटका पंजा उडून गेला. आता ईव्हीएम वर दोष द्यायचा? अरे ईव्हीएम वर दोष देऊ नका. नाचता येईना अंगण वाकडं कर्नाटक मध्ये जिंकले तेव्हा नाही म्हणतो मग नहीं नहीं ये ईवीएम की गलती है, हमारी तो औकात नहीं थी जीतने की, ये सरकार बर्खास्त कर दो. हिमाचल मध्ये जिंकले तेव्हा नाही म्हणतो ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड आहे म्हणून. आता मात्र जेव्हा घाबरून गेले की लोक यांना विचारत नाही, यांच्या सभेमध्ये गाड्यांनी लोक आणावे लागतात आणि गाड्यांनी आणलेले जे लोक आहे त्यांना जेव्हा विचारलं जातं कोणाच्या सभेला आले, ते राहुल गांधीच्या सभेला सांगत नाही आम्ही राजीव गांधींच्या सभेला आलो. आता ज्यांना कोणाची सभा आहे हे माहित नाही, हे राहुल गांधी नेते हे माहित नाही, ते लोक तिथं सभा ऐकतात, या कानातून ऐकतात, या कानातून सोडतात आणि मतदान केंद्रावर जाऊन अब की बार मोदी सरकार म्हणून कमळाची बटन दाबतात. यांनी ईव्हीएम वर कितीही दोष दिला तरी हे पब्लिक हे सब जानती है की ईव्हीएम मशीन का जन्म याच काँग्रेसच्या लोकांनी यांचं सरकार असताना दिला. आणि 14 ची निवडणूक सुद्धा ईव्हीएम मध्ये दोष होता, मग 14 ची निवडणूक का नाही घेतली मतपत्रिकेवर? मोदीजी जिंकल्यानंतर मात्र पोटदुखी सुरू झाली. यांच्या आतड्यामध्ये आता ईव्हीएम मशीन मुळेच आपण हारतो हे डोक्यामध्ये जे गेलं ते चुकीचं गेली असेल. 4दा आम्ही जिंकलो, पुन्हा जिंकलो. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना लोकसभेची तिकीट जाहीर होताच
कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला। आपल्या मागे आपण बघू शकता की मोठ्या प्रचंड प्रमाणात जे आहेत ते नागपूर आणि चंद्रपूरचे कार्यकर्ते आहेत भाजपचे, ते इथे गोळा झालेले आहेत आणि सुधीर मुनगंटीवार यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे की आतापर्यंत जे आहे ते महाराष्ट्रात त्यांना राजकारण करायला मिळालं, महाराष्ट्रात विविध खात्यांचे ते मंत्री होते, त्यामुळे त्यांनी चांगलं विकासाचं काम चंद्रपूरमध्ये केलं आहे। मात्र आता देशात ते मंत्री असणार आहेत, कारण लोकसभेचे खासदार ते आता चंद्रपूरमधून येणार आहेत, अशा प्रकारची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे आता चंद्रपूर सहित पूर्ण देशातल्या समस्या ज्या आहेत त्या सोडवायच्या आहेत आणि देशाचा विकास त्यांना करायचा आहे, अशा प्रकारची एक मनशा जी आहे ती त्यांना व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।